आत्ताच काम करून नुकतीच बसले तर ही शेजारची आली आणि मग ती बाथरूमवर धुतलं. सकाळी मी 5:30ला जाऊन बाथरूम धुतले तरी मग ती कवा धुतलं. आता तिच्या घरामध्ये लेकरं आले, पाहुणे आलेले आहेत कोणचे काय माहिती कुठून. मी सकाळी 6:30लाच बाथरूम धुवून घेतलं आणि मग आंघोळ केली. आणि आता ही आली म्हणजे तुम्ही बाथरूममध्ये धुतलं नाही, तिच्या लेकराने सगळं बाथरूम घाण करून ठेवलं. आणि आता मी काय डबल धुवायला काही मोकळी आहे का? आखरीचा भाग आहे पहिला. सारखी भांडणं करते. आता 4-5 वेळा झाले तिचे भांडणं. आता पण घरमालकीन येऊन गेली वरती, तिलाच बडबड करून गेली. सारखं काय तेच करत बसायचं का? आता तिला सांगितली रूम खाली करायला, आता कधी करते काय माहिती रूम खाली. पाण्यासाठी तर भांडणं करण, कचरासाठी तर भांडणं करण, बाथरूमसाठी तर भांडणं करण. तिला नुसतं येडच आहे भांडणं करायचं. 100 वेळा सांगितलं ना तिला, केले बाई, धुतले बाई, उचलले बाई, तरी ती ऐकतच नाही बिलकुल. इतका वैताग आणून सोडलाय त्या बाईने. आज इतकं डोकं खराब झालं. चांगल्या मुलीची तिने डोक्याची मंडई करून सोडली माझ्या. पटपट उठून मी सगळं माझं काम करून नुकतीच मी कपडे टाकायला वरती चाले तर ती दारात येऊन कुत्र्यावानी भो करत बसली. कोण तिचा रोज उठून सहन करणार सांगा बरं मला? घरचं खायचं आणि लोकांचं ऐकायचं असं काम चाललंय आता. इतका दिमाग खराब करते ना, टेम्परेचर माझं सगळं आउट करून टाकते. आणि त्याच्यामध्ये एक फोन येतो माझ्या नवऱ्याचा आणि मी त्यांच्यावरच राग काढला. माझं एक डोकं फिरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक फोन लावला. मग माझं डोकं हल्लं. मी त्यांना पण बडबड केली आणि फोनच कट करून टाकला. डोक्यामध्ये एक तर किडे वळवळ दुसरेच असतात काहीतरी. आणि त्याच्यामध्ये त्यांचा फोन आला की मी त्यांच्यावरच धावले फोनवरती. त्यांनी मग रागात मला शिव्या देऊन फोन कट करून टाकला. हे असे लोक निर्लज्ज. किती स्वच्छ ठेवा दार, किती स्वच्छ ठेवा तरी ते घाणच करून टाकतात. आणि परत काय म्हणणार ती, तुम्ही झाडलंच नाही इकडचं. आता आम्ही काय मेंटल आहे का दार तसं ठेवायला? माणूस आधी दार बघतं, घर नाही बघत स्वच्छ आहे का नाही. तर तिला तेवढं कळायला पाहिजे ना. माणूस दारातनं बघतं की घर कसं आहे कसं नाही, दारावरनंच समजतं लोकांना. आणि हिचं असं दार घाण आणि दुसऱ्याला द्यायला जाते ज्ञान. दिमाग खराब करायचे कामं करते. सगळं चपलीची घाण करून ठेवली तिकडं बाथरूममध्ये. आणि म्हणते मी आता जाऊन आले, तुम्ही बाथरूमच धुतलं नाही. मी सकाळी 6:30ला धुतले बाथरूम. कोणाला सांगायचं? तिच्या काय दरवाजा वाजवत जाऊन मी आता 6:30ला? नवरा गेला असेल, नवऱ्याला माहीत असेल ना बाथरूम धुतलं का नाही धुतलं म्हणून. हे भाड्याचं घर असलं का असं ताण राहतो डोक्याला. इतका वैताग आणून सोडला. सगळी चपलीची ते पोरं आलेले आहेत ना, सगळं दार पुसून घेते मी. सगळं ते दार चपलीनं घाण. सारखं वरखाली करतात. ती चप्पल सडलेली तसली घाणडी सगळे ते दारामध्ये उमटून ठेवतात. मग ते बरं वाटतं का? आपण दार स्वच्छ ठेवायचं आणि लोकांनी घाण करून ठेवायचं आणि लोकांची घाण आपण उचलायची. असा न्याय चालला आहे आता. आमचं दार ती कधी झाडत नाही. तिचा आणि माझ्या दार येणं चिटकूनच आहे. दोघांनाही पॅसेज आहे मध्ये वापरायला आणि एकच पॅसेज आहे. मग दोघांनी मिळून स्वच्छ ठेवायचं ना. ते आमच्याच मागं लागते, तुम्ही स्वच्छ करा. मी स्वच्छ करू नाही करू पण तुम्ही स्वच्छ करत जावा असं तिचं म्हणणं आहे. आम्ही काय रिकामे आहेत का तिचं दार स्वच्छ करत बसायला? आणि तिनं घरामध्ये घर तर इतकं घाण ठेवती. घर बी घाण आणि स्वतः बी घाण. स्वतः तर चांगलं राहिलं तरच माणसाला कळतं की बाई कशी स्वच्छ आहे का निर्मळ आहे का काय आहे. माणसाचा अवतारावरनंच समजतं ना. दिमाग खराब करायचं कामं करते. आता लय बडबड केली तिला. घरमालक पण वरती आला आणि घरमालकीन पण आली वरती. त्या दोघांनी केली तिला मरणाची बडबड. आता तिला लावली रूम खाली करायला. आता काय माहिती ती कधी करणार आहे रूम खाली. माझा हात लागला वाटतं तिथं कॅमेरापाशी. त्या बाईच्या नादी लागलं ना अख्खा दिवस खराब होतो माझा. समजत नाही, मनच लागत नाही मग माझं. इतकं दिमाग असं ठस करतं ना, सांगायला सोय नाही. त्या बाईच्या नादी लागलं म्हणजे ना लय बेकार. दिवसभराचं ती उतारा केल्यासारखं करून टाकते. माणसाचं मूड पूर्ण खराब करून टाकते. माणूस आपलं राहतं फ्रेशमध्ये चांगलं राहतं, ते माणसाला देखवत नाही ना. स्वच्छ राहायचं, यांची घाण काढत बसायची. 100 वेळा हागायला जाणार ना आम्ही धुवत बसणार. आहेत कुठल्या जातीचे काय माहिती.
स्वच्छ राहायची सवय ज्याला असते ना ते स्वच्छ ठेवतं, ज्याला सवय नाही ना स्वच्छ ठेवायची ते नाही ठेवत. जाऊ द्या, मी एवढाच ब्लॉग काढते. डोकं काय माझं शांत होणार नाही आहे. अजून एकदा काहीतरी भांडणं होईल तुझ्यासोबत, तेव्हाच माझं मन शांत होईल. कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत भेटते तुम्हाला थोड्या उशिराने पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.